पिन करेंगे। हेलो, यस सर। यस सर. ओके, माझा ते हेडफोन कनेक्ट झाले नाही, इथूनच आवाज यायला लागला. Okay. Good morning, all of you. 50 participants are there, students are there, so we will start today's lecture. I think in previous lecture we have started chapters on the cyclic process. बरोबर है ना? Yes. Hello. हॅलो, ऐकू येतं सगळ्यांना मी बोललेलो? यस सर. यस सर. यस सर. ओके, ठीक आहे. ठीक आहे, पुढे आपण जाऊ. मागच्या वेळेला आपण थोडेसे प्रॉब्लेम बघितले, यावेळेला अजून प्रॉब्लेम बघू. त्याच्यानंतर पीडीव्ही वरचे काही प्रॉब्लेम्स आहेत, थोडेसे छोटे छोटे, ते प्रॉब्लेम आपण घेऊ. सो राईट डाऊन नेक्स्ट प्रॉब्लेम. दिस वन, अ सिस्टीम अंडरगोज cycle consisting four processes full stop. Prove that table results are consistent with first law of thermodynamics. Full stop. Determine net work and find thermal efficiency. Full stop. Before that we have studied that हे प्रॉब्लेम कसे सोडवायचे आहेत ते आपण पाहिलेलं आहे. तर त्याच्यासाठी दोन महत्त्वाचे फॉर्म्युले मी सांगितले होते. कोणते? डेल्टा डब्ल्यू इज इक्वल टू सायक्लिक इंटिग्रेशन ऑफ डेल्टा क्यू. डेल्टा क्यू म्हणजे दिस इज द नेट वर्क डन अँड दिस वन इज द नेट हीट ट्रान्सफर. सायक्लिक प्रोसेस मध्ये नेट वर्क डन हे नेट हीट ट्रान्सफर एवढं असतं. बरोबर आहे, हे आपण अगोदर बघितलं. त्याच्यानंतर आपण अजून एक गोष्ट बघितली क्लोज्ड सिस्टम मध्ये. ओके, मी तुम्हाला त्याचा एक्सपेरिमेंट पण दाखवला होता. पिस्टन वरती ठेवली होती, हीट ऍड केली, त्याच्यामुळे काही प्रमाणामध्ये इंटरनल एनर्जी चेंज झाली आणि काही प्रमाणामध्ये पिस्टन मूव्ह झाली, म्हणजेच वर्क डन पण झालं. त्याच्यावरून एक फॉर्म्युला आला, तो म्हणजे Q इज इक्वल टू डेल्टा U प्लस W. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये काय विचारलेलं बघा. याच्यासाठी मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं, थोडंसं तुम्हाला आता लक्षात आलं असेल. थोडीशी सुट्टी किंवा गॅप पडल्यामुळं बऱ्याच वेळेला आपण विसरतो. तर
त्यासाठी तुमच्या लक्षात आणून दिलं मी की सायक्लिक प्रोसेसमध्ये नेट वर्क डन हे नेट हीट ट्रान्सफर एवढं होत असतं. त्याच्यानंतर दुसरा फॉर्म्युला आहे तो म्हणजे क्लोज्ड सिस्टम मध्ये Q इज इक्वल टू टोटल हीट ट्रान्सफर इज इक्वल टू total change in internal energy plus work done. Okay. Now problem, a system undergoes cycle consisting 4 processes. त्याच्यामध्ये किती प्रोसेस आहेत? 4 प्रोसेसेस आहेत. Prove that table results are consistent with the first law of thermodynamics. म्हणजे हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. नेट वर्क डन इज इक्वल टू डेल्टा नेट हीट ट्रान्सफर. फुल स्टॉप. डिटरमाइन नेटवर्क म्हणजे हेच इथं जे फाइंड करतो ह्याचे दोन होतात. अँड फाइंड थर्मल इफिशियन्सी. थर्मल इफिशियन्सी कशी फाइंड आउट करायची? तर थर्मल इफिशियन्सी इज इक्वल टू नेट वर्क डन divided by total heat supplied. Total heat supplied. हा फॉर्म्युला लिहून घ्या सर्वांनी. ओके, तर हे अशी फॉर्म्युला आहे. मग काय सांगितलेलं आहे की प्रूव्ह करा की डेल्टा डब्ल्यू इज इक्वल टू डेल्टा क्यू. या ठिकाणी डेल्टा डब्ल्यू किती येतोय? कोण सांगतंय डेल्टा डब्ल्यू? डेल्टा डब्ल्यू इज इक्वल टू W1 to 2 प्लस W2 to 3 प्लस W3 to 4 प्लस W4 to 1. 260. किती येतोय हा? 260. 260 किलो जूल. सगळ्यांचा येतोय का बघा तेवढा? त्याच्यानंतर डेल्टा ऑफ क्यू इज इक्वल टू, ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी लिहितोय बरं का मी. हे प्रत्येक वेळेला मी काही लिहिणार नाही हे, त्याच्यामुळे जरा लक्ष द्या. Q1 to 2 प्लस Q2 to 3 प्लस Q3 to 4 प्लस Q4 to 1. या व्हॅल्यू इथे लिहा क्यूच्या. याची किती येते बघा टोटल? केली बेरीज? 260 येते सर. 260 येते, बरोबर आहे. म्हणजे डेल्टा क्यू इज इक्वल टू काय येतोय? डेल्टा डब्ल्यू येतोय. नेट वर्क डन किंवा नेट हीट ट्रान्सफर इज इक्वल टू नेट वर्क डन. म्हणजे हा काय आहे? फर्स्ट लॉ ला कन्सिस्ट करतोय लॉ, बरोबर आहे. हे झालं ना इथं प्रूव्ह. त्याच्यानंतर विचारलेलं आहे डिटरमाइन नेटवर्क. आता नेटवर्क किती ह्याच्यामध्ये? 260 आहे, ऑलरेडी काढलेलं आहे आपण. हे नेटवर्क आहे. सगळ्यांची ज्या वेळेला बेरीज करतो आपण सायकल मध्ये जे जे वर्क डन झालेलं आहे त्या सगळ्यांची ज्या वेळेला आपण बेरीज करतो त्यावेळेला त्याला आपण नेट वर्क डन म्हणतो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जी काही हीट ट्रान्सफर झाली टोटल जी आपण त्याची बेरीज करतो त्याला आपण नेट हीट ट्रान्सफर असं म्हणतो. हे काय आहे? नेट हीट ट्रान्सफर. हे दोन्ही जेव्हा बरोबर असतील त्यावेळेला हे दोन्ही काय करतात? फर्स्ट लॉ फॉलो करतात. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? हॅलो? Yes, sir. Now next one is how to find the efficiency, thermal efficiency. So we know that net work done is equal to किती आहे net work done? हा फॉर्म्युला मी लिहिला इथं. It is 260 divided by total heat supplied. Total heat supplied किती येते? हॅलो? 260. नाही, इथं चुकतंय आपलं. तेच मी तुम्हाला सांगायचं आहे की नेट हीट
सप्लायड आणि टोटल हीट सप्लायड याच्यामध्ये फरक आहे. नेट हीट सप्लायड म्हणजे प्लस मायनस सगळं घ्यायचं आपण त्याच्यामध्ये. पण इथं जर तुम्ही बघितलं याच्यामध्ये तर ही हीट सप्लायड आहे. 1770 ही काय हीट सप्लायड आहे. पण 1650 ही कशी आहे, मायनस आहे, निगेटिव्ह. Removed. सो इट इज हीट रिजेक्टेड. Rejected. इट इज अगेन हीट रिजेक्टेड. ओके, सिस्टम मधून बाहेर पडलेले आहे. जी सिस्टम मध्ये सप्लाय केलेली आहे ती दोनच आहेत, म्हणजे ही एक आहे आणि ही एक आहे. या दोघांची बेरीज करायची आपल्याला. 2810. 2810 डिवायडेड बाय 2810 इंटू 100. इथे लिहायचं राहील बघा. याची किती येते बघा एफिशियन्सी आता? 9.25. 9.25%. बघा. हॅलो, समजलं सगळ्यांना एफिशियन्सी कशी काढली ती? Yes, sir. सोपे सोपे आहेत, फॉर्म्युले व्यवस्थित यूज करायचे आहेत. ज्यांनी सोडवलेलं नाही त्यांनी लिहून घ्या हे फास्ट एकदम. हे फॉर्म्युले पहिल्यांदा व्यवस्थित लिहा. डाव्या साईडला जे मी लिहिलेले आहेत ते जास्त महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर नेट वर्क डन कसं काढायचं ते इथं दाखवलेलं आहे मी, त्याचा फॉर्म्युला लिहिलेला आहे. त्याच्यानंतर नेट हीट ट्रान्सफर काढलेले आहे. नेट हीट ट्रान्सफर आणि टोटल हीट सप्लायड याच्यामध्ये फरक आहे. नेट हीट ट्रान्सफर मध्ये आपण सगळ्यांची बेरीज घेतो, मग हीट सप्लायड असू द्या, हीट रिजेक्टेड असू द्या. ओके, आणि टोटल हीट सप्लायड जे आहे त्याच्यामध्ये फक्त जी हीट सप्लाय केलेली आहे सिस्टमला तेवढीच आपण कन्सिडर करतो. जी रिजेक्ट केलेली आहे, म्हणजे हे कसं ओळखायचं रिजेक्ट केले आहे का ऍक्सेप्ट केले किंवा सप्लायड केले? तर पॉझिटिव्ह साईन ज्या वेळेला असेल त्यावेळेस ती हीट सप्लाय केलेली असते, आणि ज्यावेळेला त्या निगेटिव्ह साईन असेल त्यावेळेला ती हीट रिजेक्ट केलेली असते. ओके, ठीक आहे. मी 2 मिनिट थांबतो. ज्यांचं राहिले त्यांनी लिहून घ्या. ऐकू ना तुमचं व्यवस्थित. हॅलो सर. हा, सर टोटल हीट सप्लायड काय आलं? टोटल हीट सप्लायड 2810 आलेले. तुम्हीच सांगितलेलं ते, मी काही कॅल्क्युलेशन करत नाही इथं, पण आन्सर बरोबर आले. टोटल हीट सप्लायड म्हणजे 1770 प्लस 1040, 1770 प्लस 1040. This is total heat supplied to the system in total cycle. And minus 1450, 1650 and minus 900. These are the heat rejected from the system. Okay, I will erase now. I'm going to erase this all. I think I hope all of you have written this.
So there are so less formulas. 3-4 formulas are there. You have to mug up this thing. Okay, take down next problem. Here heat supplied is not given here, so we will take this one. A cycle comprises 3 processes. A cycle comprises of 3 processes. Full stop. The energy transfer in each are tabulated below. Energy transfer in each process are tabulated below. Below that, draw this table. And find out the empty spaces. I think there is some missing. Something is missing here. In last row, they should provide one value, otherwise they have to provide net work done or net heat transfer, but they are not provided here. So I will take W321 as 120 as the given. Okay. Now find out all the remaining empty spaces. All of you, please solve this and check whether the given answers are correct or is there any mistake. And you know that how to solve this problem. If somebody have any query, please ask me. So these problems you have to solve with the formula of first law of formula, that Q is equal to delta U plus W.
Sir, you are not only audible. सर आवाज येत नाही. Okay, okay, okay. Now it is audible. All of you, please solve these problems. सगळ्यांनी हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. मी पहिल्यापासून सांगतो ओरडून, कारण हे प्रॉब्लेम MCQ मध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात. छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत आणि सोपे आहेत. हे मार्क सगळे तुमच्या हातातले आहेत आणि हे प्रॉब्लेम तुम्हाला वाटेल जसेच्या तसे आहेत असं काही नसतं. कोणतेही प्रॉब्लेम असू शकतात. त्याच्यामुळं बुकलेट जरी तुमच्याकडे असेल आणि ह्याच्यातलं थोड्या जरी व्हॅल्यू चेंज केलेल्या असतील तरी तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागतील. आणि ते सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला थोडंसं प्रॅक्टिस पाहिजे. अगोदरच तुम्हाला माहिती पाहिजे कसं सॉल्व्ह करायचं आहे. For that reason, I am asking to solve everyone. झाले? Yes, sir. Okay, I will wait for 1 minute and then I will provide you next problem. Okay, take it down. Next problem. A closed system undergoes a thermodynamic cycle. The thermodynamic cycle consisting of 4 processes. Full stop. The following data gives the work and heat transfer for each of the process. Below that they provide processes: process 1 to 2, 2 to 3, 3 to 4 and 4 to 1. In that nil, it is means you have to take it as 0, where no heat supplied to the system or no heat rejected in that process. Okay, here it is given that nil means in first process there is no change in heat transfer. Okay, 4 processes: 1, 2, 3 and 4. So they are asking, show that the data is consistent with first law of thermodynamics. म्हणजे काय कॅल्क्युलेट करायचं आहे? Find out that delta of W is equal to delta of Q. हाला फॉलो करतोय का? Then net rate of work output, you have to find out delta of W is equal to question mark. Then efficiency of cycle, then change in internal energy. सगळ्या प्रोसेस साठी चेंज इन इंटरनल एनर्जी फाइंड आउट करायचे फॉर ईच प्रोसेस. हे सगळं विचारलेलं आहे.
This problem asked in May 2014, then December 2014 and December 2015. Okay, Aditya, 2000. It is correct. 2000, you have to write unit, okay? You have to write unit also. 2000 kilojoule per minute. That 14.28. What is that 14.28? Is this efficiency? Oh, but efficiency is given here as a 20% in answer. Okay, we will see whether is it correct or not. Network done divided by total heat supplied. So network done is 2000 divided by total heat supplied 1000. No, 10,000. Efficiency is 20%. Okay, Aditya, you have to check once again. I think 20% maybe efficiency. I do not have calculator here. I know only the processes, how to solve it. Efficiency is equal to network done divided by total heat supply. Network done is 2000 divided by total heat supplied. So here it is only positive. So divided by 10,000. Here multiplied by 100. Here also multiplied by 100. Now you have to solve this.
By mistake, I have taken total heat given to system as 14. Okay, okay. It is not 14,000. So I think 20% is correct. हाँ बोले कोण संजय पूर्ण संजय संजय तर नाही पण मला तर आठवत नाही हो, संजय कोण आहे म्हणून. झालं सगळ्यांचं? अण्णा शिरसट तेवढा आमच्या एवढं मला कळलं. Okay, we will wait होय for का? 1 minute and then we take next problem. नरुळे शिवतेज आहे का? हा ते मेकॅनिकलचं आहे. नरुळे शिवतेज असेल तर मेकॅनिकल आहे. अजून संजय तर नाही आठवत मला तर कोण नाव आहे. संजय वगैरे मेकॅनिकल मध्ये. ओके ओके चालतं मेसेज टाकतो. Okay, we will take next problem. Just I erase this previous rough data. Take down. A system consists of 4 processes. A system consists of 4 processes, comma. The energy transfer in each process is tabulated below. Full stop. Complete the table. And determine net work of the cycle. Okay, in this problem, answers are not provided, so we have to find out the answers, correct answers. Okay, only 2 problems remaining with this one from the cyclic process. So all of you write down this table and solve the empty spaces. And whenever you solve, put into the chat box. So at the time of writing answers, you have to write value for specific what is there? Third one, more value should be there. Third one, okay, 3 to 4. Okay. So they provide only heat transfer. I think it is not necessary. Okay, for third row also, it is not necessary. You can solve problem as it is. There is no need to add any value for third.
I want value for W1 to 2. 2.7. You have to solve problem 2.7. 1.2.7. Actually, we have to solve next also, but now you have to solve 2.7. So we have to find out value whether W1 to 2. W1 to 15 kilowatt. Okay, one answer I got 15 kilowatt. Okay, 1 to 2. I will write here. It is 15 kilowatt here. Then delta U 2 to 3. Delta U 2 to 3 is 30. Okay, as it is minus W, if it is going towards this side, left side, so it is positive 20 plus 10, it is 30. Okay, correct. It is 30. Here it is 30. Now I want value Hello? for W3 to 4. वैष्णवी सरनेम नाही वैष्णवी पण नाही बी डिव्हिजन मध्ये 6 रोल नंबर बघावं लागेल विचारतो सीसी न विचारतो चल. Now many of the students will maybe stuck here. Yeah, 27. Good. Because they thought that there is no given, or there is only one value given. But how you have to solve, because we know delta Hello. of Q is equal to बी delta डिव्हिजन of मध्ये 6 रोल नंबर W. We have to use this formula here. We know that delta Q, we can find here delta Q. And same value we have to use here as a total. सूरज तानाजी काय And we have to find that delta, sorry, W 3 to 4. So it शिवानी is 27. कोथावले Harshada Patil 13. बरोबर ठीक आहे शिवानी कोथावले It is 27. आणि Now वैष्णवी find नाव value कुणाचं for आहे? U 3 to 4. U 3 to 4 minus 47. Is it okay? Minus 47. Okay, we will बरोबर. wait for some शिवानी time, whether संजय it is कोथावले. minus 47 or बरोबर ठीक आहे yeah, it is minus 47. Correct. Q421. Q421 is given already. Why you are solving? Dattatray. शिवानी 0. संजय कोथावले रोल नंबर 6 I think you are writing हा delta U 421. मग तेच मला वाटतं ते त्यांच्या वडिलाचं So नाव here असेल it ते is मोबाईल वडिलाचं minus वापरत असतील त्यामुळे संजय येत असेल असं काय आहे का 47. And here ती शिवानी आहे ना it is minus 8. शिवानी संजय कोथावले ती मुलगी वडिलाचा मोबाईल वापरत असेल किंवा वडिलाच्या मेल आय डी कनेक्ट झाला असेल झूम मीटिंगला Correct. आणि त्यामुळे तिथं संजय येत असेल And what is the value for delta W? असं असू शकतं
अजून मी टाकला What is मेसेज the sign here ग्रुप for वरती, delta? पण अजून कोणाचा कॉल नाही, मेसेज नाही टाकला. Okay. बघू काय होतं. Okay. I think all of you solved this problem. So we will proceed for the last problem, next problem, and I think it is last one also from cyclic process. So this one is the last problem. After that, these are the steady flow energy equation, and write down last problem. Last problem is also of same type, and these are very simple problem. If you have any doubt, you have to ask me. Write down a system consists of 4 processes. A system consists of 4 processes, comma, energy. I don't know why comma given there. Okay. The energy transfer in each are tabulated below. The energy transfer in each are tabulated below. Full stop. Complete table and determine network. There must be some space in net and work, otherwise its meaning will be different. Network. Okay, network of the cycle. Full stop. Draw this table and find the values at empty spaces. And write answers into the chat box whenever you complete. Now this time you have to write all values at a time. सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला एकदम इथे लिहायच्या होता चॅट बॉक्स मध्ये कंप्लीट झाल्यानंतर. आय विल गिव्ह यू सम टाइम फॉर दॅट. So I think only few students solving problems. Other students only observing. I think they are judge. Okay, they are judge. Otherwise audience. They are not participant. So I request you all, please solve these problems. Don't be audience. Very simple problems. These are only we have to do addition and subtraction.
tell me value of W12. It is 5. Okay. Okay. It is 5. Then U223. U223. It is 30. Okay. Here it is 30. Okay. Now W321. Kushi Dhotre solved all this. Okay, Dattatre also solved. So W324, it is 324. It is 28, correct? It is 28. And this is minus 48. Correct. And here the last one is the minus 12. Okay. Minus 48, minus 12. Okay. I want efficiency of this. ज्यांनी सॉल्व झालेलं त्यांनी एफिशियन्सी काढा बघू काय येते याची. Net work done divided by total mix applied. 5 get cancelled, so 28 plus 12, 40. 40 divided by 35 plus 25, it is 60. So 40 divided by 60 into 100. Calculate efficiency for this problem. This get cancelled. 66.66. 66.66 येते का? Okay, 66.66. This. Okay, 66.66%. 66.66. ठीक आहे, सगळ्यांना तुम्हाला यायला लागले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. त्याच्यावरचे आपले बुकलेट मधले जेवढे होते तेवढे सगळे प्रॉब्लेम आपण घेतलेले आहेत. In next lecture we will see problems on the PDV, few problems on the PDV, and then we will proceed for the next steady flow energy equation. Okay. Now all of you put your roll numbers into the chat box. Jethe Rushikesh, you have entered 3 times your attendance. It is not necessary. Sir, when you send us notes of this chapter, okay, within 2-3 days I will send you. Over. I think all are entered roll numbers.
Now I'm going to end today's lecture. So thank you all of you. In next lecture we will see problems on the PDF. Okay. Thank you all of you.